पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपोमध्ये घडलेली घटना ही केवळ एक नैसर्गिक आपत्ती किंवा पाऊस पडल्याने झालेली दुर्घटना नाहीये, तर हा थेट प्रशासकीय निष्काळजीपणाचा आणि मानवनिर्मित भ्रष्टाचाराचा बळी आहे। एका वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या 3 मजली इमारतीवरती कचऱ्याचा संपूर्ण डोंगर कोसळतो आणि 83 तासांच्या प्रदीर्घ अशा रेस्क्यू ऑपरेशन नंतर समोर येतो 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू। दुपारी 1:30च्या सुमारास जेव्हा हे कामगार कॅन्टीनमध्ये जेवत होते तेव्हा कचऱ्याचे भूस्खलन झालं आणि विचार करा, ज्या कामगारांनी प्रशासनावरती विश्वास ठेवून तिथं काम केलं त्यांना तिथेच मृत्यूनं गाठलं। या घटनेमधील सर्वात गंभीर प्रश्न म्हणजे त्या इमारतीचे 2 मजले अनधिकृत असल्याचा संशय व्यक्त केला जात होता। जर ती इमारत विनापरवाना होती तर पिंपरी चिंचवड मनपाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष कसं झालं? आणि त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे घटना घडल्यानंतर 24 तासांच्या आतमध्ये कागदपत्रांची जी काही जुळवाजुळव झाली आणि पूर्तता करण्याचा प्रयत्न झाला तो कशासाठी? कंत्राटदार कंपनी अँटिनो लोरा आणि पालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी स्वतःचे कातडे वाचवण्यासाठी ही लपवाछपवी केली का? याचा तपास उच्च पातळीवरती आता व्हायला हवा। नातेवाईकांचा आरोप आहे की प्रशासनानं बचाव कार्यामध्ये विलंब केला, पण तिथे NDRF आणि सैन्याला मोठ्या आव्हानांचा सामना देखील करावा लागला आहे। ढिगारा उपसणारी यंत्र ओव्हरहीट होत होती आणि कचऱ्याच्या आतमध्ये असणाऱ्या मिथेन वायूमुळे तिथे कधीही मोठी आग लागण्याचा धोका देखील होता। या तांत्रिक अडचणींमुळे हा वेळ लागलाय, पण मूळ प्रश्न हा आहे की कचरा डेपोची अधिकृत क्षमता अनेक वर्षांपूर्वीच संपलेली असताना देखील तिथे एवढा मोठा कचऱ्याचा डोंगर उंचावरती का साठवून ठेवण्यात आला? या निष्काळजीपणामुळे आपण 9 निष्पाप जीव गमावले आहेत। भावेश वाणी, अक्षय सावंत ज्यांचं अवघ्या 2 महिन्यापूर्वीच लग्न झालं होतं, तसेच सुनील कोरके, सनी माने, महेश कुंभार, नागेश गायकवाड, रणजित पाटील, राहुल गायकवाड आणि वॉचमॅन वामन कसबे। कंत्राटदार कंपनी आणि मनपाचे आरोग्य आणि बांधकाम विभाग या मृत्यूंना थेट जबाबदार आहेत। पालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत, मात्र केवळ चौकशी नको तर दोषींवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आता दाखल झाला पाहिजे। या सर्व प्रकारावरती तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स करून नक्की सांगा।